घनदाट किरणांची लालीन भात जाळी धुक्याची घनदाट प्रभा झाली आज माझी संगिनी स्वप्नांची नवी ही पहाट हो हो प्रभा झाली आज माझी संगिनी स्वप्नांची नवी ही पहाट जाळी धुक्याची घनदाट किरणांची लालीन भात जाळी धुक्याची घनदाट प्रभा झाली माझी आज संगिनी स्वप्नांची नवी पहाट हो प्रभा झाली आज माझी संगिनी स्वप्नांची नवी पहाट अंगाला गारवारा जाई गुलाबी कळी मंगली मोहरून रविराज उगवे हाडून किरणांत चालू सजनी धरणी पागल करुणिया झुंगर घाट डोईवरी गोर समाट करुणिया झुंगर घाट डोईवरी गोर समाट सजली गवळण राधा देशणी चालली आवाजाची वाट हो सजली गवळण राधा देशणी चालली वाजाची वाट Bye.
आणि इकडे आले काय करू? अच्छा, यशोदेच्या काना कुठे शोधू तुला? तुझ्या मुरलीचा आवाज ऐकल्याशिवाय माझा दिवसच जात नाही बघ. जाणी म्हणी तू तुझं राहतोस. काना कुठे आहेस तू? पुढे तुला कधी भेटेल असं झालंय मला. मी नेहमी तुझ्या जवळच असतो. नाराज का होतो? आता एक गाणं सांगू? नको गाणं. पाणी मशीन निघाली ते नकळत राहिली. फक्त एकच गाणं. नको गाणं. उशीर झाला. येते माझा प्रीत फुला मला भुलवू नको रे. बासरीच्या सुरानी बाळवली रे. आता हट तू करू नको. मला आता तू अडवू नको. मोहना मला आता तू अडवू नको. माझा प्रीत फुला रे मला भुलवू नको रे. बासरीच्या सुरानी बाळवली रे. आता हट तू करू नको. मला तू अडवू नको. मोहना मला तू अडवू नको. मोहना मला तू अडवू नको. मोहना मला तू अडवू नको.
झाली रे आता हट्ट तू करू नको आता तू अडवू नको मोहना मला आता तू अडवू नको मोहना मला आता तू अडवू नको मोहना मला आता तू अडवू नको हे पहा रुपेश नेमाने नितीन नेमाने रोशन खुले अंकुश नेमाने या सोडून आताच्या गीतासाठी 101 रुपये बसलो आहे त्यांचं असं म्हणणं आहे हे गीत साईडने समोर जाऊन सादर करत आहे म्हणजे once more हे पहा अर्णव सांगळे राधाकृष्णाच्या नृत्यासाठी 101 पद पारितोषिक आहे आम्ही नमन मंडळ या बक्षिसाचे आम्ही आभार आहोत धन्यवाद 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 झोके देत वाऱ्यावरती पडती मेघ सरी हो झोके देत वाऱ्यावरती पडती मेघ सरी रंग छटा
बाजाराची तयारी झाली ना? अगं हो ग. अगं राधे, हो काय? अगं ती तुझ्यासोबत असते ती चंद्रा कुठे राहिली? तुझी चंद्रा अगं तिची रोजची नाटकच बघ. ती येणार नाही मला बोलली. ती जाऊ दे. आपण बाजार निघालोत ना तर बाजारात जाऊया. बाजारला जायला असंच कर. पण बाजाराचा रस्ता माहिती आहे का? अगं मला तर मुलीच माहित नाही बघ. अगं मला पण नाही माहित. तुला आता काय करायचं? हा, मावशी. अगं ती अगं कोण? आठवली. कोण? अगं ती वाटत आली ती. कोण? अगं शिवली मावशी. शिवोली मावशी? हो. हे असं माहिती आहे? हो माहिती आहे. हात मारू? थांब हात मारते. मावशी अगं ये मावशी. अगं ये मावशी अरे ये मावशी. का गे पोरी? अगं मावशी आज मथुरेचा बाजार. अगं हो. तर बाजार येतेच ना. असं आहे वय. माले येते आम्ही. ये लवकर. बदलली सारी दुनियानी, बदलले समाज ज्ञान, तरी पण बाई मी जपली आहे मराठ मुळी शान. नारी जातीला, नारी जातीला, नारी जातीला शोभा दिला त्या नऊवारी साडीनं. 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 बदलली सारी दुनिया आणि बदलले समाज ज्ञान, पण बाई मी जपली आहे मराठ मुळी शान. नारी जातीला शोभा दिला त्या नऊवारी साडीनं. नारी जातीला शोभा दिला त्या नऊवारी साडीनं. राधी तुझी गडबड माझ्यानी, काय सांगू तुला गडबड माझी झाली. काय सांगू तुला गडबड माझी झाली. काय सांगू तुला गडबड माझी झाली. रंगरंगोली सुंदर करून आले मोठ्या पाटानं. रंगरंगोली सुंदर करून आले मोठ्या पाटानं. नारी जातीला शोभा दिला त्या नऊवारी साडीनं. नारी जातीला शोभा दिला त्या नऊवारी साडीनं. कशी काय मात्र चटवण झाली? अगं मावशी आज मथुरेचा बाजार. बाजार यायला विसरलीस की काय? अगं सगळ्यांना हो, सकाळी माझ्या दारासमोरून गेला तेव्हा का मात्र चटवण झाली नाही ना. आज आता मोठ्याच बाजारी जागा अगं विसरले ग. विसरले? अशी कशी काय विसरले? बाकीच्या ठिकाणी म्हातारी लागते की नाही? मग अशी कशी का ती विसरले? येणार नाही का? चल ना बाजारला. येणार नाही म्हटलं ना? नाही म्हटलं की नाही? माझी शब्द म्हणजे शब्द येणार नाही म्हणजे नाही. पण काय झालं? काय झालं? इकडे अशी पुढे मला अशी म्हातारी कोण बोलली? कोण बोललं?
हे बघ जोपर्यंत तिचं नाव कळत नाही तोपर्यंत मी बाजारात येणार नाही का? ए मावशी मी सांग लवकर, सांग रे, पुढे अशी पुढे. काही नाही अगं म्हातारपर्यंत तुला काय वाटलं ग? अगं खुळकुळा काय गे तो खुळकुळा उचलला आणि फेकून दिला. म्हातारपर्यंत महत्व काही नाही. हे बघ आम्ही काहीतरी म्हातारे बरे आहोत. अगदी 70-80 वर्ष असून सुद्धा नुसता ठणठणी तुम्ही आहोत. उद्या तुमची 40 येईल ना त्यावेळी कळेल म्हातारपण हे काय असतं ते. आलं का लक्षात? काय आलं? तू 40 वयामध्ये कशी दिसतो पाहिजे बघा. अरे पोरीनो आला ना म्हाताऱ्यामध्ये अडथळा वाटतो त्याची शायनिंग जाते. अरे पोरीनो बाजारला येणार नाही म्हणजे नाही. एकदा शब्द म्हणजे शब्द येणार नाही का? बोललेलं येणार नाही म्हणून येणारच नाही. तू कशी जा आणि मोठं बाजारी जाण्यासाठी येणारच नाही का? शेवटचा माणूस काय नाही सांगून ठेवते. हा येणार नाही म्हणजे नाही. मावशीने सुनिया चालू घेऊन जा. मी येणार नाही म्हणजे नाही. माणसीचा शब्द म्हणजे शब्द सांगून ठेवते. हा येणार नाही का? बोलले ना. पाहिलंच ना कशी बघ तुमतून करते ती. हा तिथं रक्त सळसळ जायचा म्हणून उठते. आलं का लक्षात? येणार नाही का? बोलले ना. अगं नाही बोलले ना येणार नाही का? चल मावशी बाजाराला चल. ठीक आहे बाजारात निघाल्यात खरं घेतलं काय नेसलं काय हे सगळी सेवा पडवणार कसा? सांगितलंच पाहिजे. नको का सांगायला त्याशिवाय पडवाई. अगे तारा काय ग? तू घरी गेला काय घेतलं? झालं काय का तुझं नाचून? झालं झालं असेल तर विकला काय घेतलं ते सांग. मावशी हा माझ्यातच बांगड्या तुझ्या हातात बांगड्या गळ्यात गो नाकात शेंबूर. ए, काय केलं? देन बुक्की टेंगू अरे शाळे, तू सांगतो जाऊ बाजारी. सांगते हा सांग लवकर. परत आहे का? हा मावशी हा माझ्यातच बांगड्या तुझ्या हातात बांगड्या गळ्यात गो नाकात नसणे बघ. हे केव्हा सांगायचं? हा माझं नाव तारा. तुझं नाव तारा. मला खूप थंडगार वारा. घ्या आता वारात घेत बसतो. पुढचंय हा मी माझ्या मनाची राणी. हा माझ्या मांड्यात लय भारी होती. बाकीच्या काय वेगळं घेतलं असेल का? सर्व बाजूला झालं तुझं. अरे हिरा हिरा हिचं काय सैरीला वैरी तिला ऐकायला गेलं काय न गेलं काय सारखं
आलं तुला ऐकायला आलं विक्रीला काय घेतलं सांगितलं झाली काय तुझी कोंबडी पिटलो मावशी हा? कोंबडी झाली कोंबडी झाली आता मोर नाचवणार आहेस तू नाचव भाऊ कशी नाचतेस ते बघूया. माझ्या अंगणात अरे हिरा, तुला बोलगा नाचवायला कोणी शिकवला मला हो कोणी शिकवलं मीच ना अगं मावशी तू शिकवला होय अरे शाळे मी शिकवलं ना मोर नाचवायला खरं? हा तुझा मोर नाचवून झाला असेल तर विक्रीला काय घेतलं ते सांग मावशी मी सांगू आता काय मी सांगू मावशी काय सांगू अगं विक्रीला काय घेतलं ते सांग मावशी ऐकायला आलं ना तुला हो. सांग लवकर डोक्यात माझ्या गजरा डोक्यात तुझ्या गजरा सगळ्यांच्या माझ्याकडे नजरा दिसतात ना आहेत त्या अरे पुरी लाजली तू लाजू नका सांग लवकर मावशी हा? डोक्यात माझ्या गजरा डोक्यात तुझ्या गजरा सगळ्यांच्या माझ्याकडे नजरा हा. मग बाई नसते मला कसली सूट हा? आणि माझ्या माठात निसळ दूध मग बाकीच्या काही वेगळं घेतलंय तेच ना घेतलंय दही दूध तूप लोणी हेच ना घेतलंय हेच घेतलंय. सर्व बाजूला अरे राधे विक्रीला काय घेतलं मी सांगू सांग लवकर राधे बाय माझी कोणाची तू नाचली का पाषाण मस्त ना हो झालं तुझं नाचून झालं हा विक्रीला काय घेतलं ते सांग अरे का हा नेसलेली साडी पद्धतीचा वेगळा वा किती छान नेसलेली साडी पद्धतीचा वेगळा हा माझ्यात येतं दही मी त्याची तो माझा त्याशिवाय करमत नाही तेच का पाहिला दिसतो चालली हे चालू आहे अरे आपण दिसतो तू हो. काय हे चालू आहे झालं तुझं झालं सर्व बाजूला चला. अगे पोरी ना चला की का बाजारला चल मग. अगे दादा आता तुझं काय राहिलं हा काय ग कोण ग? कोण रे तू कोण रे तू तुझ्याकडे जातो काय अगे पोरी तो तुझ्याकडे पाहणार तर काय माझ्याकडे पाहणार काय लाजू नका अशी पुढे लाजली तू लाजू नका तो नाही पाहणार तुझ्याकडं नाही.
ॲम्ब्युलन्स स्टेशन अरे काना टोल तुला काय आठवलं बोल पाहू तुझ्या चिकनीला काही नाही ग पहिले दिवस आठवले लग्नाच्या आधीचे काय हो आठवले की नाही लग्नाच्या आधीचे दिवस मग आम्हा सर पोरीला विचारलं अगं, तू काय घेतलं अरे माझं नेली म्हातारीचं काय काय आणि माझी माझी तुमची काय अशी सवय तुझी आहे ही करून दे म्हाताऱ्यांचं जरा आचार करायला शिका पोरी तू विचारतेस म्हणून सांगते विक्रीला घेतलं बघ दूध काय हा विक्रीला घेतलं बघ दूध आई नसलंय बघ साधं सूप काय मदन बाजारातून अरे या काय म्हणतात फाटलंय म्हणून माझी चार चौकटी इज्जत करताय तुम्हाला काहीच आवडत नाही काय गो तुझ्याकडे बघतात बघ कसे लाजू नका नाही लाजत आहेत ते मुंबईचे वाटतं आता मुंबईला नाही लागले तुम्ही गावालाच होते ना काय होतं का? हा? घरी जाऊन काकूंना सांगू काय अबे साले चार चौकात काय माझी इज्जत करायला बसलीस का तू सांगू नको हा अहो झाली लाया सांग ना तुला मी एक चॉकलेट देईन सांगू नको हा कॅडबरी देणार आहेत ते आणि कोणते मला हा? मला तुला काय नको बा. हे पोरीनो, काय माहितीये मधुरचं घर किती अवघड आहे माहितीये कसं आहे की तुम्ही नाचता ठुमकत या मी म्हातारी त्याच्यामुळे कसं आहे मधुरचा घाट हळूहळू चढत जाते तुम्ही पटापट या. आलं का लक्षात? हा. या शुभर कली सौंदर्याला कधी लागू नये नजर मला दीन दुबळ्यांच्या संसारात कोण भुलले या फुलराणीला खाणे आहे मी नवरत्नाची सौंदर्याने फुलली खाणे आहे मी नवरत्नाची सौंदर्याने फुलली बहरलेली प्राजक्ताही मन मंदिरात भरली लाख मोलाची लाख मोलाची सौरभई अंगावर सुंदरी लाख मोलाची सौरभई अंगावर सुंदरी बोले मनमाने बोले अंतरानंदे डोले बोले मनमाने बोले अंतरानंदे डोले
रेशमी दसऱ्याची नेसून साडी चेहऱ्यावरती हसू हॅलो 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 हे पहा प्रवीण वाकळे पुणे याकडून 100 रुपयाचं बोलत आहे. तसेच रुपेश नेमाने, अंकुश नेमाने, नितीन नेमाने, रोशन कुले याकडून 3 नंबर चिकणे करण्यासाठी 100 रुपयाचं बोलत आहे. तसेच प्रदीप गणपत मालव याकडून आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी गाण आणि गवळणसाठी 101 रुपयाचं बोलत आहे. चित्रेश मानकर याकडून 101 रुपयाचं बोलत आहे. या सर्व बक्षिसे आम्ही नमन मंडळाला बोलवतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुदामा गुराशी जायचंय सुदामा गुराशी जायचंय कृष्णदेवांचे मैत्रामी गाई राखीतो या कुंजवनी कृष्णदेवांचे मैत्रामी गाई राखीतो या कुंजवनी आवाज दिला देवान भेटाया जायचंय रे सुदामा गुराशी जायचंय रे सुदामा गुराशी जायचंय रे सुदामा गुराशी जायचंय रे सुदामा गुराशी जायचंय रे
सांगायचंय र सुदामा गुराचे जायचंय र सुदामा गुराचे जायचंय र सुदामा गुराचे जायचंय र सुदामा गुराचे जायचंय र आई सांगू सुदामा गंमत झाली तुझ्या जोडीची संगत मारी तुझ्या जोडीचे संगत मारी तुझ्या जोडीची संगत मारी आई सांगू सुदामा गंमत झाली तुझ्या जोडीची संगत मारी तुझ्या जोडीची संगत मारी तुझ्या जोडीची संगत मारी सुख दुःख माझ्या जीवाचा जीवना तुला सांगायचंय र सुदामा गुराचे जायचंय सुदामा गुराचे जायचंय सुदामा गुराचे जायचंय सुदामा गुराचे जायचंय अरे पेंड्या अरे काय म्हणतेस तुला ते कोकणी सांगितली गंभीर ते लक्षात आहे ना देव पैसे गेले हा किती होऊन गेले काय सांगून गेले सांगताय सांग. 16 शस्त्र हा. 108 गवळीचा मेला ताटपट करून मथुरीच्या बाजारात जायचं जाऊ दे ना अरे जाऊ दे कसं मग? त्याला तिथं थांबवायचं आहे त्यांच्याकडे घ्यायचो आपण घ्यायचं आपली चुकील पाहिजे ही कामगिरी मी गेली पाहिजे टाइमपास नाही अरे बाळा आजपर्यंत कुठल्या गाईला नाही अडवली तर बाईला मी कुठली अडवणार आपल्या तरी कामगिरी जमणार नाही बघ कामगिरी केलीच पाहिजे बाप्पाची कामगिरी केली पाहिजे पण मला ही कामगिरी जमणार नाही अरे पण ही कामगिरी तुझ्यावर नाही होणार नाही. माझ्यावर नाही होणार मग ही कामगिरी करणार कोण ही कामगिरी करणार कोण तो पण मोठा प्रश्न आहे रे. बरे आलं लक्षात. अरे माझी जोड बोबड्या नव्हे हा तो ही कामगिरी नक्की करणार बोबडा? म्हणजे काय तू कामगिरी करेल म्हणजे काय करणार म्हणजे अरे मग त्याला बोलावून घे त्याला बोलून घेतो हा अरे बोबड्या रे बोबड्या पुढे गेला. बराच लाभ गेलाय अरे बोबड्या रे बोबड्या अरे आले उदयमा अरे तजाला माझा आहे मालो हे दोन्ही आलो 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 तामुगाई अशी काय पडत आली अरे अरे गाड्या माझी धांदल झाली तामुगाई अशी काय पडत आली अरे अरे गाड्या माझी धांदल झाली खांब घेऊन येतो या जोडीला सांग बाल्या बैल कोणी सोडीला सोडीला सांग बाल्या बैल कोणी सोडीला सोडीला सांग बाल्या बैल कोणी सोडीला सोडीला सांग बाल्या बैल कोणी सोडीला गयास काय पडत आली अरे अरे गाड्यामध्ये ताकद झाली गयास काय पडत आली अरे अरे गाड्यामध्ये ताकद झाली आपण येऊन येतो या जोडीला सांग बाल्या बैल कोणी सोडीला सोडीला सांग बाल्या बैल कोणी सोडीला सोडीला सांग बाल्या बैल कोणी सोडीला सोडीला सांग बाल्या बैल कोणी सोडीला सकाळी गावाने सोडल्यावर कराया गेली रानाला, कराया गेली रानाला. बसाया माझ्या बैलानं, पाठवलं तिच्या घरीला, पाठवलं तिच्या घरीला, पाठवलं तिच्या घरीला. लावतो बघा माझ्या गाडीला, सासरवाल्या बैल कोणी सोडीला, सोडीला सासरवाल्या बैल कोणी सोडीला.
मला माहिती आहे अरे ते मारुती साहेब आहेत ना त्याच्या वाड्यातलं एवढी मोठी बॅग घेतली होतास काय ते राहू दे अजून मला सांगा मला तुम्ही कशाला बोलावलं आम्ही बोलवलंय आम्ही इथं तुला बोलवलंय अरे माझी ते बोबली ना अरे ऐकून बोबड्या बोबड्या आम्ही तुला कशाला लोलवलं माहितीये कशाला बोलवलं असं लोलवलं कशाला बोलवलं असं लोलवलं कशाला बोलवलं अरे बाबा इथेच गेले मी बाबा इथे मी त्याला मी राहिला होतो अरे आज स्वतः तू बिशी वाकडी झाली बोबड्या मामाने सांगितलं बाप्पाने काय सांगितलं म्हणजे ठेव. ए बोबड्या बाप्पा आले ते सांगितलं नाही काय सांगितलं अरे 1600 हा. एक शाळी गवळ्यांचा मेळा करतो गेला तुम्ही दादा 3-4 जण खेळायला मिळाल्या आता भरपूर त्या मथुरी बाजारात चालल्या जाऊ दे ना काय बापाला त्या गवळ्याने अडवायच्या त्याच्या रेडूत आपल्या ताब्यात घ्यायच्या ही कामगिरी तू केली पाहिजे ही कामगिरी तू केली पाहिजे ही कामगिरी तू केली पाहिजे बोबड्या, काय तू 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 करतोस हे बघ, ही कामगिरी ही कामगिरी मी केली पाहिजे हा. असा आहे ना तो ले बेटा अरे पण त्या गवळीने हात नाही कुठं हा गवळ्याने दुसऱ्या तुला त्या मथुरीच्या घाट करून निघाला दिसल्या बघ मार्गाला बोलू मार्ग त्या मार्गाने बघ हॅलो नाही हॅलो हे बघ हा मार्ग कसा आहे बघ सर बघ बोबड्या पुढे बघतो आता या गवळ्याच्या आळीला गुलाबाची कळी गालावर पडली गुलाबाची कळी गालावर पडली
हर्षभराने ही मोहरली मदनाची मंजिरी हर्षभराने ही मोहरली मदनाची मंजिरी सुंदर 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 करुणी सुंदर नार लगली सुंदर 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 करुणी सुंदर नार लगली कावे करी वृंद मोहरली कावे करी वृंद मोहरली फुलवाटे करे कलवर भरली फुलवाटे करे कलवर भरली काय झालं लय लागली पोळ्यातल्या भांडे भांडे फुटून काय झालं तुला आग कशी आली आलं सगळं पोळ्यातला भांडे भांडे फुटून नेहमी दही दूध तूप लोणी पितात म्हणून त्या पांढऱ्या दही दूध तूप लोणी पितात म्हणून त्या पांढऱ्या तुम्ही काय कोळसा खाता मार खाऊ नको काय सांगू गवळणी बघून घाबरलास का घाबरला कुठे घाबरतो किती वाटली अरे त्या डोळ्यांमध्ये तुझ्यासाठी शाणी जाणती मावशी आहे मावशी आहे दिसला की मागे पुढे होते आईची म्हण आईची म्हण नाही तर मग आईची म्हण जाऊन एवढं ठीक आहे तुम्ही मला घाबरतो काय घाबरतो काय वाजला 5 किलो वाट्यांचा दाखवाय ना काय झालं तुला मला काय झालं नाही तू पहिला मला होलास काय पहिला तू तुम्हाला होलास अगे पोरीला खबर तुला उपस्थित आला आणि काय मावते तुम्हाला काय म्हणाली आणि काय म्हणू मावते मला तर काय राग आला तुम्ही काय केलं माहितीये का तुला हा. आणि राज हा काय रे ए काय करशील तू ए हा काय करेन माझ्या ह्या दंडूकचे हात तुम्ही पाठवून टाकणार माठ फोडणार हो. पोरींचा माठ फोडणार हो. अरे
मेडका तू चालतो तरी झालं मागणे आवाज यायला लागलाय कोण? आणि पुढे पण आवाज आलाय त्याला इंजेक्शन देऊ काय गेले बघ लवकर हाय तेव्हा इंजेक्शन देऊ बरं का? चांगलं सोबत गेले हा पेन जातो ना हा? एवढी तोटी दवा दिली मला दिली तर दिली साईडला गेलं तर काय होतं माहितीये साईडला जाणार नव्हतं. काय झालं? इंजेक्शन दिलं का? ए, पेन तुझा मा तुम्ही मला काय सांगितलं काय झालं? बाजूला विचार हा, काय केलं सर? बाजूला म्हटलं बाजूचं मागायला हलत. बोलाय का? काय बोलली? काय बोलली? मला बोलली पाठ तुला काय बोलली? मला पाठ तुला म्हणलं काय केलं तू? मला सगळ्या पुढचं मागणी फटाफट कोणलं पुढे नाही माहिती तुला? अरे माठ म्हणायची नव्हती हा. अरे वाईट त्याने खायचं होतं तरी तू. बघ, मोठी चूक केली माठ फोडले मग तुला मारला नाही. पण मागच्या लोकांचं तुम्ही म्हणलं ना. आता मला सांग मला ती सांग मावशी तुला काय म्हणाली मावशी मला अरे उपट तुम्ही म्हणायला अरे मग चांगलं नाही बोलत. चांगलं नाव ठेवलं याच्यामध्ये विचार करून उपट उपट तुम्ही नाही बोलत. नाही, नाही. उपट तुम्ही चांगलं नाही बोलत. आता मावशीने अडव आणि तिला विचार आल्याला कुठून आणलं घरी? मला विचारलं, अरे आल्या कुठून जाणार कुठे? नाही झालं तुला काय झालं नाही मावशे तू आलेला आणि जाणार मथुरे बाजारी काय म्हणाली? वाट लागली लागली वाट लागली काय झालं? मावशी काय म्हणली काय म्हणली? आले होते तो झाला असे म्हणाली मावशी म्हणे आल्या गोकुळातून जाणार मथुरे बाजारी मी काय ते उलटाय हे मावशे काय झालं तुला मला काय झालं नाही मावशे अरे काय झालं असं पाठवून बघल्या आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ तुझ्या रस्त्याने तू डोंगर केलं हॅलो हे पहा प्रवीण वाकले राणा पुणे या सर्वांसाठी 100 रुपये बसलाय मावशी प्रवीण यांचं नाव घ्यायचंय मुंबई ते चेंबूर मध्ये घातला मुंबई ते चेंबूर मध्ये घातला प्रवीण प्रवीण जवळ फिरताना त्याचा लेंगाच किंवा फाटला त्याचप्रमाणे प्रदीप गणपत मालक या सर्वांसाठी 101 रुपये बसलाय मावशी प्रदीप यांचं नाव घ्यायचंय रस्त्याने जाताना घसरला माझा पाय रस्त्याने जाताना घसरला माझा पाय प्रदीप ते प्रदीपराव कुठे दिसत नाही कुठे दारू पिऊन गटारात पडली काय हॅलो फॉर्मन फ्रेंडशिप ग्रुप रुपेश नेमाने दीपेश नेमाने दत्ता नेमाने संदीप कुले या सर्व मावशी 101 रुपये बसलाय मावशी दीपेश दिनेश नेमाने यांचं नाव घेत आहे काचेच्या बशीत ठेवला गाजराचा हलवा काचेच्या बशीत ठेवला गाजराचा हलवा रुपेश पैसराव आपल्या पहिल्या बायकोला घालवा आणि नंतरच मला बोलवा हॅलो वेदांत कुले सोरा कुले वेदांत कुले व सोरा कुले या गौरीसाठी 101 रुपये बसलाय आम्ही नमन मंडळ या पक्षाच्या आभार धन्यवाद 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 तुम्ही आहात तरी कोण आज कोण पहिला तुझा मा अरे मावशी मला ओळखला नाही अरे मला ओळखला नाही अरे मीच तो मावशी अरे मीच तो कृष्णाचा दक्षिण दिला नाही माहिती तो काय ना कोंबड्या तुमचे जर कायदा वगैरे काय आहे का काय वेळा कुठला माणसा अरे तो आहे बरोबर आहे कादा
हुकुम देवांचा हा कायदा पेंजा सुदामाचा हुकुम देवांचा कायदा पेंजा सुदामाचा नको जाऊ तू आजारी गौराच्या दुलारी तुझा मी गडवा वाटेला हुकुम देवांचा कायदा पेंजा सुदामाचा 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 नको जाऊ तू आजारी कवळ्याचा दुलारी नको जाऊ तू आजारी कवळ्याचा दुलारी तुझा मी गाढवा वाटेला हुकुम देवाचा कायदा पेंजा सुदामाचा हुकुम देवाचा कायदा पेंजा सुदामाचा आम्ही सांगितलेला कायदा पाडला की नाही? आम्ही सांगितलेला कायदा पाडला की नाही? पटला पटला आमच्या कायद्याने हा. आणि मग उपाय तुम्हाला एक बघावं लागेल हे मावते अशा कायद्याने जेवढे हुकमाने तुम्ही ते बघावं यायचं कायद्याला तर तुम्ही चांगल्या आतमध्ये बसून घ्या त्याच्या पण बसा मला का हे गायला आम्ही बघतो डोळ्यांनी बसे की बघू कुठे कोटर आहे मी लक्ष ठेवा तुम्ही थोडं वेळ मोरणी असता आता गवळीने पत्रिका बांधायला हवा आहे त्याला पण तुला पी करूया Thank you.
अरे पोरी ना चला की का बाजारला काळजाचा माझ श्रीकृष्णा वसल चरचरी गोकुळ माझ काळजाचा माझ श्रीकृष्ण वसल चरचरी गोकुळ माझ कधी होत राम कधी सावळा में सुंदर घनश्याम कधी होतो राम कधी सावळा में सुंदर घनश्याम कधी होतो राम कधी सावळा में सुंदर घनश्याम कधी होतो राम कधी सावळा में सुंदर वासुदेव देवकीच्या मूर्ती अठवाम करणारा गोरगरिबांचे रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण तुम्ही बोला पुंडलिक वरदे सुद्धा वाटत आहे ती कामगिरी पार पडे दिसत नाही त्याचा गवळ्याने आपल्या मार्गाने चालतच आहे विचारू नको गवळ्याने तुम्ही आल्या ठिकाणी जाणार आणि जाणार मथुरेच्या बाजारला मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे तो कोणी गेला मी केला आपल्याला म्हणतात तरी कोण भगवान श्रीकृष्ण तर आपला जन्म न सांगा या देवीक तर माझे जन्म राधे ऐकून घे ग प्रेमाने ओळख ही विष्णू रूपाने राधे ऐकून घे ग प्रेमाने ओळख ही विष्णू रूपाने बाळदेव की कथा
जन्मभूमीला हो देवा राधे असे झाले आणि निघूया गोकुळात इथे देवा सातवी अवतारी घेतलेले वचन आज मी पूर्ण करून येणार आहे. नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवानी राधा मी नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवानी राधा मी मेरी दीवानी राधा मी बावरी
या सोडून आता त्या प्रेम गीतासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच राजेंद्र तुकाराम कोले या सोबत श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच रुपेश नेमाने, सुरेंद्र खुले, अंकेश नेमाने, नितीन नेमाने, रोशन खुले यासोबत आताच्या प्रेम गीतासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. या सर्वांचं असं म्हणणं आहे हे गीत शायराने समोर जाऊन सादर करत आहे म्हणजे वन्स मोर. मथुरेला जाणाऱ्या गवळणी करडवल्या. इतकं करून बाळ करणारी, इतकं बाळाची करून मुक्तताला जाईल. विचार करून